नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर। शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण घेऊन आलेलो आहे। मित्रांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीबद्दल माध्यमांशी बोलताना एक स्पष्ट वक्तव्य केलेलं आहे। तर वक्तव्य काय आहे तर बघा, माध्यमांनी प्रश्न विचारताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही कर्जमाफी करणारच। पण देवेंद्र फडणवीस यांचं हे देखील मोठं विधान झालेलं आहे, पण त्यांनी एक अट देखील टाकलेली आहे। ती अट कोणती आहे हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला अजून पण सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब देखील नक्की करून घ्या। तर चला जास्त वेळ न घेता ही सविस्तर माहिती जाणून घेऊयात। शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल महायुतीच्या नेत्यांनी निवडणुकांपूर्वी आश्वासन दिलं होतं। त्यामुळे महायुती सरकारच्या नेत्यांना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल सातत्याने प्रश्न विचारले जात आहेत। केवळ कर्जमाफीची घोषणा केली म्हणून कर्जमाफी करणे योग्य नाही, असं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे। NDTV मराठीचा मंच या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते। काय म्हणाले मुख्यमंत्री तर मित्रांनो, राज्यातील 60 ते 70% शेतकरी आर्थिक तणावात असतात। राज्यातील शेतकऱ्यांना आपण वार्षिक 12,000 रुपये मदत करतो, वेगवेगळ्या प्रकारे इन्शुरन्सच्या माध्यमातून मदत करतो। या सर्व गोष्टींचा विचार केला तर आपण शेतकऱ्यांना मदत करतच असतो। चांगल्या मान्सूनच्या वर्षात कर्जमाफी दिली तर त्याचा फायदा फक्त बँकांना होतो। दर 5 वर्षांनी 1 वर्ष राज्यात दुष्काळ येतो। राज्य आर्थिक दबावात असताना आणि दुष्काळी वर्ष नसताना आपण कर्जमाफी दिली तर त्याचा फायदा बँकांना होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। त्याचबरोबर केवळ कर्जमाफीची घोषणा केली म्हणून कर्जमाफी करणे योग्य नाही, कर्जमाफी आम्ही करणारच आहोत। योग्य परिस्थिती असेल तेव्हा आम्ही कर्जमाफी करू। याचा अर्थ आम्ही दुष्काळाची वाट पाहतोय असं नाही। त्याच्या आधीही आर्थिक परिस्थिती सुधारली तर आम्ही कर्जमाफी देणारच आहोत। मात्र केवळ घोषणा केली म्हणून बँकांचा फायदा करणे योग्य नाही, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले। यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी लाडकी बहीण बाबतही मोठे विधान केले। लाडक्या बहिणींना राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर आम्ही वाढीव मदत देऊ। राज्याची वित्तीय तूट सरकारने 3% खाली राखली आहे। पुढील 2 ते 3 वर्ष आम्ही हीच वित्तीय तूट राखली तर या योजना राबवणे अधिक सोपं होईल, असा दावा त्यांनी केला आहे।